नमस्कार, मी वसई करीनबाई. तर आज काय ज्या घटना झाल्या आहेत आपल्यासमोर, एकविरा आईच्या गडाखाली झालेल्या एकविरा आईच्या मानपानाचा सगळा मान हा कोळी लोकांचा असतो. मग तो पालखीचा असू दे, तेलवनाचा असू दे किंवा आणखी पालखीला खांदा लावायचा असू दे, सगळा मान हा कोळी लोकांचा असतो. चौल अग्रावकरचा सगळ्यात मोठा मान असतो. नंतर पेन, ठाणा, आपटा, पनवेल अशा 4 मानाच्या पालख्यांचा सुद्धा तिकडे मान असतो. पण जे काही झालंय, एक तर कल्याण कोल्हीवाडा, दुसरा पनवेल कोल्हीवाडा, गावं वेगवेगळी आहेत पण त्यांना नावं जॉईंट आहेत, जी म्हणजे कोळीवाडा. आणि कोळी समाज तिकडे येतोय. तर कोळी समाजामुळे इतका काही होऊन बसलंय की काही लोकांनी सर्व मान त्यांच्या हातात घ्यायचा विचार केलेला आहे. आधीच 7-8 वर्षापूर्वी जेव्हा कळसाचा मॅटर झाला खूप मोठा, तेव्हा आम्ही स्वतः होतो. तेव्हा पूर्ण ट्रस्ट आपल्या कोळी लोकांच्या हातून गेलेली आहे. आता जे पण काय राहिले आपल्या मानपान तेही हडपायचा विचार सुरू आहे. आपली भांडणाला भांडणं होतात, उद्या जाऊन आपण एकजूट होऊ, कारण की आपले ते भाऊबंधवच आहेत. पण याचा फायदा इतर समाजाची लोक किंवा दुसऱ्या ट्रस्ट घेत आहेत. ह्याची सगळ्यांनी सगळ्यात आधी ह्याचा विचार करावा. आपल्या समाजाचं तिकडे जे पण काही आहे, आत्ता राहिलेलं जे गेलं आहे त्या गोष्टी जाऊ देत, पण जे पण काही राहिलेलं आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जपून. कारण की एकदा आपले मानपान गेले ना, उद्या आपल्या येत्या पिढीला एकविरेला जाणं पण खूप इम्पॉसिबल होईल आणि आपल्याला दर्शनही नीट दिलं जाणार नाही. बाकी तुमचा विचार. थँक्यू.